आपण देवाला धन्यवाद देऊ, कारण हा प्रभात समय अनमोल वेळ देवाने तुमच्या माझ्या जीवनामध्ये दिला. त्यानो आजचा हा दिवस पाहण्यावर कित्येक लोक जग सोडून गेले असतील, पण देवाची तुमच्या माझ्यावर असलेली कृपा आणि आज जे आम्ही आहोत तो त्याच्या कृपेने आहोत, म्हणून आपण देवाचे आभार मानून त्याला धन्यवाद देऊ. आपण आपल्या वाचनाकडे वळूया. पहिले शमूएल याचा 18 अध्याय आणि 1 ते आपण 7 वचनापर्यंत वाचू. आपण पहिले शमूएल 18 अध्याय 1 ते 7 पर्यंत वाचू. आपण दाविदाने शाऊलास भाषण दाविदाचे शौलाशी भाषण संपले तेव्हा योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडले की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला. शाऊलाने त्या दिवशी त्यास ठेवून घेतले, त्यास आपल्या बापाच्या घरी जाऊ दिले नाही. मग योनाथानाने दाविदाशी अणभाग केले, कारण तो त्यास प्राणाप्रमाणे प्रिय झाला होता. योनाथानाने आपल्या अंगावरचा झगा उतरून दाविदा दिला, त्याप्रमाणे आपला पेहराव, तलवार, धनुष्य व आपला कमरबंद हेही दिले. जिकडे जिकडे शाऊल दाविदास पाठवी तिकडे तिकडे जाऊन तो चतुराईने कार्य सिद्ध करी. शाऊलाने त्या योद्ध्यावर नेमिले, हे सर्व लोकांस पसंत वाटले, तसे शाऊलाच्या सेवकासही ते पसंत वाटले. 6वा वचन. त्या पलिष्ठांचा वध करून दावीद परतल्यावर लोक माघारी येत असता इस्रायलाच्या सर्व नगरातून स्त्रिया बाहेर निघाल्या आणि डफ व धांगा वाजवून मोठ्या आनंदाने गात व नाचत शाऊल राजा सामोरे आल्या. नृत्य करणाऱ्या स्त्रिया आळीपाळीने येण्याप्रमाणे म्हणत, शाऊलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले. हे ऐकून शाऊलास फार क्रोध आला. देवबाप वाचलेली वचने तुमच्या माझ्यासाठी आशीर्वादाची करो. प्रियानो, फार सुंदर या ठिकाणी दावीद आणि योनाथान यांचं प्रेम आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. कारण पाहतो प्रियानो, इस्रायलाचा जो पवित्र जिवंत देव, या पवित्र देवावर विश्वास ठेवून दाविदाने, एक क्रूर माणूस, इस्रायलाची निर्भसना करणारा, जिवंत देवाच्या लोकांना तुच्छ लेखणारा असा हे भयंकर माणूस म्हणजे गल्या. इस्रायलावरती त्याचं झालं. आणि आम्ही पाहतो देवाची योजना फार वेगळी असते. त्यामुळे कुठल्या इस्रायल लोकांना ते जमलं नाही. त्यामुळे पाहतो एक तरुण ताठा मुलगा, तो म्हणजे दाविदाच्या हातून आम्ही पाहतो देवाने किती मोठं गौरव करून घेतलेला आहे. आणि त्या पलिष्ठाचा वध करून एवढंच नाही तर त्याचं शिर छेद करून त्याचं शिर हातामध्ये घेऊन तो यरूशलेमला निघालाय. आणि बघा आपण 17वा अध्याय आणि वरतीच बघा 57 58 वचन, आपण 2 वचन वाचू. आपण 18व्या अध्यायाच्या वरतीच बघा. दावीद पलिष्ठास मारून परत आला तेव्हा त्याचे शिर त्याच्या हाती होते. अबनेराने त्याला तसेच नेऊन शाऊला पुढे उभे केले. शाऊलाने त्यास विचारला, हे तरुणा, तू कोणाचा पुत्र? तेव्हा दावीद म्हणाला, आपला दास बेथेलेम कर, याचा मी पुत्र आहे. आणि आम्ही पाहतो अबनेराने दावीदाला
त्याच्या हातामध्ये जे गल्ल्याचा जो शिर आहे, अशा परिस्थितीमधून आम्ही पाहतो त्याने शौलाच्या पुढे त्याला उभा केलं. आणि कदाचित त्या ठिकाणी आम्ही पाहतो योनाथान देखील असावा, कारण त्या ठिकाणी योनाथान असल्यामुळे तिथे आम्ही पाहतो बघा, दुसऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो शौलाने पहिलं वचन, दाविदाचे शौलाशी भाषण संपले तेव्हा योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जळले की तो त्याला प्राणप्रिय झाला. या ठिकाणी पाहतो की योनाथान त्या ठिकाणी निश्चित आहे आणि शौलाच्या पुढे दावीद आहे, अब्नेर आहे. आणि ते आम्ही पाहतो की दाविदाच्या हातामध्ये असलेलं ते गल्ल्याचं सीर ते पाहून आम्ही पाहतो की योनाथानाला भयानकच वाटलं आणि त्याचं मन भारावून गेलं की दाविदाचं ते शौर्य पाहून, ते कर्तृत्व पाहून त्याला एक नवल वाटलं, त्याला दाविदाचा अभिमान वाटला की ज्या 2 ते 3 दिवसापासून हा फलिस्त्याने जे आम्ही पाहतो की इस्रायल लोकांनी नुसतं भय निर्माण केले त्यांच्या मनामध्ये, त्या व्यक्तीला आम्ही पाहतो दाविदाने मारून त्याचा वध करून त्याचं शिर आम्ही पाहतो यरूशलेममध्ये तो घेऊन आलेला पाहतो. आणि आम्ही पाहतो पर्यंत हे दृश्य पाहून योनाथानला निश्चितच कुठल्या व्यक्तीला प्रियांनो ज्यावेळेस असं शौर्य पाहतो आम्ही आणि त्यावेळेस विचार आम्हाला वास्तविक पाहतो त्या माणसाबद्दल आमच्या मनामध्ये एक आपुलकी निर्माण होते, एक प्रेम निर्माण होतं, कारण त्याने काहीतरी चांगले केले नाही का. ज्यावेळेस कुठलाही मनुष्य चांगले करतो ना त्याबद्दल माणसाला अभिमान वाटतो प्रियानो. आणि तीच गोष्ट आम्ही पाहतो दाविदाने जे केलंय प्रियानो फार 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 चांगले केलेलं आहे त्या ठिकाणी, की ज्या व्यक्ती आम्ही पाहतो जिवंत देवाच्या लोकांना तुच्छ लेखणारा व्यक्ती, आणि आम्ही पाहतो प्रियानो हा मनुष्य इस्रायलची निर्भसना करणारा, इस्रायल लोकांना तुच्छ लेखणारा. आणि दाविदाला वाटलं की अशा माझ्या देवाच्या लोकांना, अशा देवाच्या लोकांना, अशा ह्या माणसाने त्यांची विटंबना करावी, पवित्र देवाची विटंबना करावी हे त्याला सहन झालेलं आहे. त्याने दाविदाच्या भावाने अडखळण केलं तरी तो घाबरला नाही, तो दिला नाही, तो धैर्याने गेला. आणि त्या ठिकाणी पाहतो एका भयंकर अशा क्रूर माणसाची त्यांनी युद्ध केले. आणि आम्ही पाहतो त्या ठिकाणी त्यांनी तो शिर घेऊन आम्ही पाहतो शौलाच्या पुढे उभा राहिला. एका मिलिटरीमध्ये एक तरुण जात असताना त्याची इंटरव्ह्यू झाली आणि त्याला विचारलं की बाबा तू असं तुझ्या जीवनामध्ये काही शौर्य केलंस का. तर त्या व्यक्तीने सांगितलं मी चांगलं म्हणजे भयानक असं शौर्य केलं. बोलले काय केले. एका माणसाचे मी हात आणि पाय तोडले. आणि मग त्या व्यक्तीने विचारलं हात पाय तोडले मग शिर का ठेवलंस. तर तुम्हाला शिर पहिलं कापून टाकलेलं होतं. परंतु इथे आम्ही पाहतो जिवंत आम्ही पाहतो तो गल्ल्या याचा शिरछेद करून शिर हातात घेऊन येणारा हा मी पाहतो दावी किती धैर्यवान आहे. देव त्याच्या संख्य होता प्रियांनो आणि इस्रायलच्या जिवंत देवावर त्याचा विश्वास होता प्रियांनो. आणि विश्वास हा किती मोठा असू नये. विश्वास असणं किती हे फार मोठं महत्वाची गोष्ट आहे एकाच्या जीवनामध्ये विश्वास. आणि त्या विश्वासाने मी पाहतो एक तरुण बांधव होता, एक कवळा मुलगा. तो काय वयस्कर नाही, तो काय मोठा शौर्य नाही, त्याला मोठा बलवान असा नाही, परंतु सामान्य साधा मनुष्य त्या माणसाच्या हातून आम्ही पाहतो ते गल्ल्यात छिडके झालेलं पाहतो. आणि हे दृश्य पाहून योनाथान भारावून गेलं प्रियांनो. आणि त्याला त्याच्याबद्दल आपुलकी वाटायला लागली, दाविदाबद्दल त्याला प्रेम वाटायला लागलं प्रियांनो. तेव्हापासून आम्ही पाहतो दावीद योनाथानाचा प्राणापेक्षा प्रिय असं झाला. तेव्हापासून योनाथान दावीदावर मनापासून प्रेम करायला लागले प्रियांनो. आणि आम्ही पाहतो दुसरी गोष्ट आम्ही पाहतो प्रियांनो त्याने आनंदाने योनाथानाला त्याच्याबद्दल आनंद वाटला, त्याच्याबद्दल आदर वाटला. आणि आम्ही पाहतो या ठिकाणी 4थ्या वचनामध्ये आम्ही पाहतो योनाथानाने
आपल्या अंगावरचा झगा उतरून दाविदा दिला. त्याचप्रमाणे आपला पेहराव, तलवार, धनुष्य व आपला कमरबंद हेही दिले. प्रियानो, ही गोष्ट आम्ही जर पाहिली प्रियानो, तर बघा 17व्या अध्यायामध्ये आणि 38-39 वचनामध्ये गेलं तर तिथे आम्ही पाहतो ज्या टायमाला दावीद गल्ल्याताला मारण्यासाठी तयार होतो त्या टायमाला शौल आपला पेहरा उतरून त्याला देतो. परंतु तिथे आम्ही पाहतो दाविदाने त्या पेहरावाचा नाकार केलेला आम्हाला पाहायला भेटतं. दावीद म्हणतो याचा मला सराव नाही. त्याने शौलाचे ते वस्त्र घेण्यास, तो पेहराव घेण्यास नाकार केलेला आम्ही त्या ठिकाणी पाहतो. परंतु इथे आम्ही पाहतो प्रियांनो, योनातानाने आपला पेहराव, आपलं वस्त्र ज्या टायमाला ते दाविदाला देतो त्या टायमाला दाविदाने आनंदाने आणि त्याचा स्वीकार केलेला पाहतो. याचं कारण काय? दाविदाच्या मनामध्ये देखील योनाथानाबद्दल प्रेम निर्माण झालं आणि योनाथानला देखील दाविदाबद्दल प्रेम झालं. एकमेकाचं ज्या टायमाला जीवा निर्माण होतो प्रियांनो, त्या टायमाला कुठलीही भेट जर दिली तर ती आनंदाची वाटते, ती सन्मानाची वाटते. आणि ह्या ठिकाणी आम्ही पाहतो झगा आणि पेहराव दिलेले प्रियांनो हे अधिकाराचे चिन्ह आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो योनाथानाने तलवार दिलेली आम्ही पाहतो, हे संरक्षण करायचं चिन्ह आहे. आणि आम्ही पाहतो त्याला धनुष्य दिलेलं आहे. धनुष्य ही कला आहे प्रियांनो. धनुष्य प्रत्येकाला कुणाला चालवता येत नाही, त्याला हुशार मनुष्य आणि कर्तबगार व्यक्ती पाहिजे तर तो धनुष्य चालू शकतो, म्हणून त्याला धनुष्य देखील दिलं. ते कर्तृत्व आम्ही पाहतो योनाथानाने दाविदामध्ये पाहिलं. आणि दुसरी गोष्ट पाहतो कमरबंद दिला प्रियांनो, हे साक्षीचे चिन्ह आहे. दाविदाची साक्षी त्या टायमाला उभा राहिलेली आम्ही पाहतो. दाविदामध्ये आम्ही पाहतो त्याच्यामध्ये धैर्य, शक्ती आम्ही पाहतो. ते योनातानाने पाहिलं आणि आपला पेहराव, आपले वस्त्र सर्व दाविदाला देऊन टाकले. आणि प्रियानो, हे पाहून आम्ही पाहतो दाविदाला समाधान वाटलं. कदाचित तो पेहराव दाविदाने घातला असेल, हातामध्ये तलवार घेतला असेल, डोक्यामध्ये मुकुट घातला असेल, ते त्या टायमाला पाहतो दावीद एखाद्या राजाच्या सारखा दिसला असेल, सुंदर दिसला असेल, त्याला ते वस्त्र शोभून दिसले असेल प्रियांनो. परंतु तो ऍक्च्युली आम्ही पाहतो शौलाच्या अगोदर देवाने दाविदाचीच योजना केली होती. शौल आता राजा झालाय, पण देवाने शौलाच्या अगोदरच आम्ही पाहतो दाविदाची योजना केलेली पाहतो. योनातानाने दाविदाचे शौर्य व कर्तृत्व पाहिलं प्रियांनो, आणि म्हणून आम्ही पाहतो योनातानाने त्याचं प्रेम केलेलं पाहतो, नाही का? परंतु प्रियांनो, आम्ही पाहतो आमच्या प्रभूने आमच्यामध्ये काय पाहिलं, आमच्या प्रभूला आमच्यामध्ये काय सापडलं प्रियांनो? आमच्यामध्ये शौर्य नव्हतं प्रियांनो, आमच्यामध्ये कर्तृत्व नव्हतं प्रियांनो, आमच्यामध्ये कुठल्या प्रकारचं चांगुलपणा नव्हता प्रियांनो, आम्ही नीतिमान नव्हतं प्रियांनो, आम्ही धार्मिक नव्हतो प्रियांनो, आम्ही कुठल्याच लायकीचे नव्हतो. तरीही आम्ही पाहतो आमच्या प्रभूने विना आठ, कुठली आठ न ठेवता तुमच्या माझं प्रेम केलं प्रियांनो. आमचा प्रभू कुणाचं कर्तृत्व पाहून प्रेम करत नाही, कुणाचं शौर्य पाहून प्रेम करत नाही. आमचा प्रभू कळवळू प्रेम करणारा देव आहे. तुमच्या माझ्यासारख्या अनपढ, दुर्बल, अशक्त लोक प्रेम केलं प्रियांनो. आणि आम्ही पाहतो रोमकराच्या 5व्या अध्यायामध्ये 8व्या वचनामध्ये तिथं जर पाहिलं, देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचं प्रमाण हे देतो की आम्ही पापी असताना ख्रिस्त सुविधा वधस्तंभावर गेला. हे प्रेम आहे, हे आमच्या प्रभूचं प्रेम आहे प्रियांनो. आम्ही दुसऱ्या मुद्द्याकडे पाहतो. आम्ही प्रियांनो 6 आणि 7 वचनाकडे जाऊया. त्या पलिष्ठांचा वध करून दावीद परतल्यावर लोक माघारी येत असताना इस्रायलच्या सर्व नगरातून स्त्रिया बाहेर निघाल्या आणि प्रमाणे म्हणत शौलाने हजारो व दिले, दाविदाने लाखो दिले. हे ऐकून शौला फार क्रोध आला प्रियांनो. या ठिकाणी मी पाहतो वास्तविक पाहता दावीद हा शौलाचा फार उपयोग असा मनुष्य होता, उपयोगी पडणारा मनुष्य होता.
परंतु प्रियानो आम्ही पाहतो की ज्यावेळेस माणसाचं स्टँडर्ड वाढतं ना, त्या टायमात त्याचा स्वभाव बदली. शौल आम्ही पाहतो, सुरुवातीला तरी आम्ही गेलो प्रियानो, त्याचा दुसऱ्या शम्युएलामध्ये जर गेलो प्रियानो, तर त्या ठिकाणी पाहतो एक गाढवं चुकलेले ते शोधायला गेलेला शौल. परंतु आम्ही पाहतो देवाने त्याच्यावर अद्भुत कृपा केली प्रियानो, आणि तो इस्रायलचा राजा विसरून गेलेला आहे. तो आम्ही म्हणतो एवढंच नाही, तो म्हणतो मी बनलेली नाही, माझ्यावर अशा प्रकारची कृपा व्हावी, ही माझी योग्यता नाही, तरीही देवाने त्याला इस्रायलचा राजा केलं. परंतु ह्या ठिकाणी आम्ही पाहतो ज्या टायमाला स्त्रिया त्याला म्हणाल्या की शौलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले, ही त्याला मनामध्ये भयंकर त्याला डागमती आणलं, आणि त्याला दाविदाबद्दल त्याच्या मनामध्ये जळ निर्माण झाला प्रिया. आणि आम्ही पाहतो प्रियानो, हे ठिकाण आम्ही पाहतो भयंकर असं या ठिकाणी आम्हाला दृश्य पाहायला भेटते. का वास्तविक दावीद फार चांगला व्यक्ती होता. काय दाविदाने जे केलं ते स्त्रिया तोंडामधून त्यांनी उद्गार काढले होते. दावीने शौर्य केलं होतं, दाविदाने बलिष्ठ लोकांना हरवलं होतं, भयंकर क्रूर माणसाला मारलं होतं. वास्तविक आता शौलाने दाविदाचं कौतुक करायला पाहिजे होतं, त्याचा अभिमान बाळगायला पाहिजे होता, तर आणि त्यांनी उलट म्हणायला पाहिजे होतं या स्त्रियांनी जो आनंद व्यक्त केलेला आहे तो खरा आनंद आहे. परंतु नाही प्रियानो, मी तुम्हाला ते सांगलं, एकदा माणसाचं पोषण वाढलं ना की तो ऑटोमॅटिक बदली जातो. तो विसरून गेला की मी गाढवं चुकले ते शोधायला चाललो, मी विचार केलेला होता. परंतु ह्या ठिकाणी आम्ही पाहतो त्याची कमेंट आम्हाला पाहायला भेटते प्रियानो. आणि खरोखरच पाहायला गेलं तर वास्तव ते बघा, तिथे शौलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले, हे ऐकून शौलास फार राग आला प्रियानो. आणि या ठिकाणी मी पाहतो तो 9व्या वचनामध्ये जरी गेले तर 3रा अध्याय 9व्या वचनामध्ये 3रं वचन आणि 20 आणि 21 वचनामध्ये दावीद स्वतःच्या मुखाने काय बोलले आम्हाला समजतं प्रियानो. आणि आम्ही पाहतो, मी आता तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे हा दावीद शौलाचा फार उपयोगीचा माणूस होता. 5व्या वचनामध्ये आम्ही जातो 18:5 मध्ये, तिथं असं म्हणलेलं आहे, जिकडे जिकडे शौल दाविदास पाठवी तिकडे तिकडे जाऊन तो चतुराने कार्य सिद्ध करी. दाविदाला वास्तवात शौलाला टेन्शन होतं प्रियानो, आणि दाविद हा शौर्यवान मनुष्य होता, धैर्यशील माणूस होता, त्याचा अनेक प्रकारे शौल उपयोग करून घेतला असता. परंतु आम्ही पाहतो प्रियानो, दाविदाबद्दल शौलाला मनामध्ये एक नफरत निर्माण झाली प्रियानो. आणि म्हणून आम्ही पाहतो प्रियानो, दावीद किती प्रामाणिक आणि देवाला भिवून वागणारा मनुष्य आम्ही पाहतो. आणि योनाथानाला शौलाला दाखवून देण्यासाठी की योनाथान शौलाला दाखवून देतो की दावीद कशा प्रकारचा मनुष्य आहे. योनाथान आपल्या बापाला दाखवून देतो की हा व्यक्ती दावीद हा कशा प्रकारचा मनुष्य आहे. 19व्या अध्याय 4 आणि 5 वचन बघा, तिथे असं लिहिलेलं आहे, योनाथानाने आपला बाप शौल याचपाशी दाविदाची प्रशंसा करून म्हटले, राजाने आपला दावीद याशी गुन्हेगारी करू नये, कारण त्याने आपला काही अपराध केला नाही, उलट त्याची सर्व कामे आपल्या हिताची झाली आहेत. त्याने आपले शिर हातावर घेऊन पलिष्ठांचा संहार केला आणि परमेश्वराने इस्रायलचा मोठा उद्धार केला. हे पाहून आपल्याला आनंद झाला नाही का? आपल्या बापाला योनाथान म्हणतो दावीद हा फार चांगला व्यक्ती आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे, त्याच्याबद्दल तुम्हाला गर्व व्हायला पाहिजे. परंतु तुम्ही त्याची हेवेन न करता, तुम्ही त्याची निंदा करता. परंतु प्रियांनो, ह्या मत्सराने शेवटी आम्ही पाहतो शौल दाविदाचा मत्सर करू लागला. आणि ह्या विचाराने मी पाहतो दावीद राजा शौलापासून आम्ही पाहतो 13 ते 15 वर्ष दूर राहिला. दाविदाने कधीही आणि दाविदाला कधीही शौलाने बरं पाहिलं नाही, त्याच्याबद्दल तो जळफाट त्याच्यामध्ये निर्माण झाला. आणि आम्ही पाहतो प्रियांनो, दाविदाला शौलाने छळण्याचा प्रयत्न केला, आणि त्या छळामुळे, त्या शौलामुळे आम्हाला पाहतो दाविदाला वनवन पिकावं लागलं प्रिया.
परंतु प्रियांनो आम्ही पाहतो देव मात्र दाविदाला सोडत नव्हता. कारण रोमकरांच्या पत्रामध्ये 8वा अध्याय आणि 35व्या वचनामध्ये आम्ही पाहतो देवाच्या प्रीतीपासून आम्हाला कोण विभक्त करणार आहे. जरी शौलापासून दावीद दूर गेलो होता प्रियांनो, शौलापासून तो भिवून वनवन भटकला प्रियांनो, 13 ते 15 वर्ष त्यांनी वनवन भटकला, परंतु देवाने मात्र सोडलं नाही प्रियांनो. आम्हाला कुठली शक्ती देवापासून दूर करू शकत नाही. आणि देव आम्ही पाहतो दाविदाबरोबर होता प्रियांनो. आणि योनाथानाने शेवटपर्यंत आम्ही पाहतो दाविदाची साथ सोडली नाही. ज्या टायमाला दाविदावर संकट यायचं त्या टायमाला योनाथान धुवून द्यायचा. परंतु शेवटी मी तुम्हाला सांगेल प्रियांनो, देवाने दाविदाला प्रेम केलं होतं प्रियांनो. तर आम्ही 2 शमूएल 9वा अध्याय 1 वचन 6 वचन आणि 7 वचनामध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी आम्ही पाहतो शौल राजा झाला आणि शौलाचं राज्य बरखास्त झालं. त्या टायमाला दावीद म्हटला की योनाथानाच्या घरातला असा कोणी जिवंत आहे की मी त्याची कृपादृष्टी करावी. आणि तिथे आम्ही पाहतो मोपे बसून निघाला. मोपी बसना म्हणला तुझ्या पित्या व्यतिरिक्त मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझी जमीन तुला सर्व देतो. एवढंच नाही तर आजपासून नित्य तू माझ्या पंक्तीला बसणार. प्रियानो दावीद हा प्रामाणिक माणूस होता. योनाथानाने त्याचं प्रेम केलं प्रियानो, परंतु तो प्रेम मला जागणारा व्यक्ती ठरला. आणि योनाथानाचा पुत्र मोफीबोशेत याच्यावर त्यांनी अथांग प्रेम केलं. तर लंगडं असताना कुठल्या योग्यतेचं नसताना, परंतु आम्ही पाहतो त्या मोफीबोशेला त्याने नित्य सांगितलं की माझ्या भोजनाची माझ्या पंक्तीला बसत असेल. त्याने आपलं कर्तव्य निभावलं प्रियांनो, ते ऋणमुक्त झाला प्रियांनो. आणि आम्ही पाहतो हे प्रेम प्रियांनो दावीद आणि योनाथानाने शेवटपर्यंत प्रेम केलं. तुमच्या माझ्या प्रभूने असंच प्रेम केलं प्रियांनो. तो आजही करत आहे आणि तो करणार आहे प्रियांनो. आमचा प्रभू लवकर येतो. तो प्रेमाने भरलेला पवित्र परमेश्वर आहे. तो प्रेम करणारा प्रीती करणारा देव आहे. ती प्रीती कुणी जगामध्ये करू शकणार नाही अशी त्याने प्रीती केली. चांगल्यासाठी कदाचित कुणी मरेल, परंतु आमच्यासारख्या माणसासाठी कोण गेला असतात ती प्रवेश कृतीने वधस्तंभ सिद्ध करून दाखवलं. देवाला धन्यवाद देवा आणि देवाचे आभार मानूया. धन्यवाद.